प्रेस नोट अजून आलेली नाही, पण जे लहान वाहनं आहेत त्याचे दर वेगळे आहेत, त्याचे दर ठरलेले आहेत, ते माझ्याकडे आता या ठिकाणी नाही आहेत. पण छोटी वाहनं जी आहेत आपल्या कार पूर्वी छोट्या, त्यांच्यासाठीच हा दर या ठिकाणी. म्हणून वेळेचं बचत ही सर्वात महत्वाची आहे. कारण इकडनं गेलो तर 2.5 तास, कधी कधी 3 तास आपल्याला लागायचे. पण आता इथून निघालो की आपण 20 मिनिटांमध्ये फार पडतं, 15 मिनिट, पण फार झालं तर 20 मिनिटांमध्ये इकडे जाऊन पोहोचतो. म्हणून खूप मोठी निवडणुकीसाठी ही एक देणच म्हणावी लागेल. अतिशय महत्वाचा विषय आज हा मार्गी लागतोय. 12 जानेवारीनंतर हा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. 12 जानेवारीला याचं उद्घाटन होईल आणि हा सर्वांसाठी खुला होणार आहे. 2005 पूर्वी जे शासकीय जाहिरातीद्वारे रुजू झाले शासकीय कर्मचारी आहेत त्यांना दुसरा काय विषय, आदित्य ठाकरेंनी याच्यावर टीका केली होती की टोलमाफी आणि 21,000 कोटी रुपये याला खर्च लागलेला आहे. मोठं दायित्व पण या संदर्भामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की अतिशय नगण्य, म्हणजे 250 रुपये, म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता आपण 1,000-1,500 रुपये वाचवतो आहोत, मग ते फ्यूलमध्ये असेल, वेळेची तर किंमतच केली जाणार नाही. कारण 2.5 तास आणि 15 मिनिट यामध्ये वेळेची किंमतच केली जाणार नाही. आता विरोधक म्हणून आपण काही बोलायचं, काही सांगायचं, आता हे त्याचं कामच आहे. की मुंबईकरांसाठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि आपणच कालपासून दाखवतो ना 500 रुपये, 350 रुपये, पण शासनाने त्यातही कमी करून आता 250 रुपये या संदर्भामध्ये दर निश्चित केलेला आहे. आणि मला वाटतं हा अतिशय माफक आहे की ज्यामुळे मोठी वेळ वाचणार आहे आणि इंधनातही मोठी बचत होईल. आणि त्यापेक्षा जसं मी म्हटलं की पर्यावरण, म्हणजे 2.5 तास गाडी ज्यावेळेला चालते आहे रस्त्याने त्यावेळेला आणि 15 मिनिटात गाडी पोहोचते, तर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर आहे, त्याचं प्रदूषण होणार आहे, नॉईज पोल्युशन होणार आहे. आणि म्हणून हा विषय सर्व दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हा विषय अतिशय महत्वाचा आहे. जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये नागपूरला ज्यावेळेला मोर्चा आलेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सविस्तर बैठक त्या बाबतीमध्ये घेतलेली होती. आणि त्यावेळीच आम्ही त्यांना शब्द दिलेला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मंत्रिमंडळ, मी त्या मिटिंगला हजर होतो, की लवकरच, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही 2 महिन्याची मुदत त्यांनी आम्हाला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या ठिकाणी करावा. आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार योग्य तो निर्णय घेईल. वाटतं त्यांच्या समोर आहे, त्या संदर्भामध्ये आमची समिती त्या ठिकाणी काम करते आहे, आमचे अधिकारी सगळे काम. आणि शिवण मुख्यमंत्री दिलेला होता, जे होते अजितदादा त्या ठिकाणी होते. आणि मला असं वाटतं की तिथं आहे ते निश्चित त्याच्या आहे. बाकी आता टेक्निकली मला 4,000 लोकांना मिळणार आहे का 5 हे मला या संदर्भामध्ये माहिती नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना योग्य न्याय दिला जाईल. पण याआधी मुंबईवर जो एकंदरीत सगळ्या लाईटी लावण्यात आल्या होत्या त्याचा 600 कोटींचा घोटाळा किंवा अपर्यास वापर करण्यात आलेला अशी माहिती समोर आली. आता बघा, विरोधकांचं काम असा आरोप करणं आहे. मुंबई इतकी स्वच्छ झालेली आहे, सुंदर झालेली आहे, हरित झालेली आहे, म्हणजे खरं आपण कुठल्याही जा, मुख्य मार्गाने जा, आपण बघतायत. पण आता ते काम झालं, भ्रष्टाचार झाला, हा विरोधकांचं काम आहे. आपण इतके वर्ष बीएमसी मध्ये आपण इतके वर्ष त्या ठिकाणी राज्य करतात, आपण होतात, आपला पक्ष एक हाती सत्तेवर होता, त्यावेळेला आपण काय केलं? आपण काही केलेलं नाही. आज आम्ही करतो आहोत. सगळे लोक मुंबईचं नाव घेत आहेत. इतकी हिरवीगार मुंबई झालेली आहे, इतकं डिव्हायडरमध्ये आम्ही चांगली झाडे लावतोय, पददिवे लावतोय, सुशोभित करतोय. G20च्या माध्यमातून त्या ठिकाणी किती मोठी कामं या ठिकाणी झालीत. आता कामं झालेली लोक आमचं अभिनंदन करतायत, तर विरोधकांच्या पोटामध्ये तो गोळा येणारच आहे. आणि म्हणून हे सगळे आरोप चाललेले आहेत. पण हे सर्व आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. काय नेमकं निर्णय? नाही, दूध उत्पादक शेतकरी अडचणी, भाव कमी झालेले आहेत आणि ते भाव कमी होत असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मागच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे की 5 रुपये लिटर त्याचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं. मला वाटतं मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना या बाबतीत मिळालेला आहे.
नाही, आयकर विभागाच्या नोटिसा सगळ्यांना येत असतात. त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एकट्यांना आली अशातला विषय कुठे नाहीये. मला वाटतं की त्रुट्या असतील, काही आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल, त्यामुळे जी नोटीस आलेली असतील त्यावर त्या क्लिअरिफिकेशन देतील. जम्बो कोविड घोटाळा प्रकरणात दुसरा गुन्हा आज ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. ईडी देखील याचा तपास करत आहे. आर्थिक गुन्ह्यासाठी हा वर्ग झालेला आहे. कसं पाहता दहिसर आणि मुलुंड या ठिकाणी जे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते त्या 37 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पोलीस. दुर्दैवी बाब आहे की ज्यावेळेला लोक बिचारे मृत्यूशी झुंजत होते, कोविड सारख्या महामारीने लोक त्या ठिकाणी मरत होते, त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या भ्रष्टाचार झाला. म्हणजे डेड बॉडी रॅप करण्यामध्ये गुंडाळ्याच्या बॅगमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा, ऑक्सिजनमध्ये घोटाळा, जे एस्टिमेट घेतले त्याच्यामध्ये घोटाळा, डॉक्टर नेमले त्याच्यामध्ये, कर्मचारी नेमले त्याच्यामध्ये घोटाळा. आणि म्हणून मला वाटतं सगळ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये घोटाळा आहे. आज उद्धवजी काही सांगत असले, किती बोलत असले तरी मला वाटतं झालेला आहे. आता फुटले म्हणून अधिकारी त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करता आहेत. मग ईडी असेल, ईओडब्ल्यू असेल, काय जे असेल, सीबी असेल, ते सगळे या बाबतीमध्ये तपास करतायत आणि या तपासाअंती जे समोर येईल त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील, त्यांना त्याच्यावर कारवाई होईल. आपल्या सरकारमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलेलं आहे. सिल्लोडमधल्या सभेमध्ये शिवीगाळ केलेली आहे. कसं पाहता ही पहिलीच वेळ असेल तर 2-3 वेळा त्यांनी या प्रकारे देखील असे कृत्य केलेले आहे. कसं पाहता एक सहकारी मंत्री म्हणून आपण. नाही, या बाबतीत मला काही माहिती नाही. आपण सरकार कुठल्या बाबतीत मला माहित नाही, मी निश्चित माहिती घेतो त्या संदर्भात.